आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं दक्ष टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत साखळे प्रकल्पाच्या विरोधात शेतकऱ्यांची बैठक संपन्न। घोड धरणातून पाणी घेतल्यास सर्वतोपरी संघर्ष करणार टिळक घोष यांचं आवाहन। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा तालुक्यातील घोड सिंचनाखाली शेतकऱ्यांनी आज मोठा इशारा दिला आहे। साखळे जलसिंचन प्रकल्पाला आमचा विरोध नाही, मात्र घोड धरणातील आमच्या हक्काचे पाणी दुसरीकडे वळू देणार नाही, अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी घेतली। श्रीगोंदा येथे झालेल्या बैठकीत घोड सिंचनाखालील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। साखळे प्रकल्प अंतिम टप्प्यात आला असला तरी घोड धरणातून पाणी घेतल्यास आमची आवर्तने कमी होतील, शेती संकटात येईल आणि हजारो शेतकऱ्यांचे नुकसान होईल, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली। यावेळी टिळक घोष यांनी स्पष्ट शब्दात सांगितले, साखळेला आमचा विरोध नाही, पण आमचे पाणी आम्ही पळवू देणार नाही। घोड धरणातील पाणी कमी झाले तर सर्वतोपरी आंदोलन उभे करू। यावेळी स्मितल वाबळे, टिळक घोष, ॲडव्होकेट काकडे आणि शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। श्रीगोंदा या ठिकाणी आमच्या घोड लाभधारक शेतकऱ्यांची या ठिकाणी बैठक पार पडली। बैठकीचा विषय साखळा योजना जी मंजूर झालेली, ती योजना कशा प्रकारे मंजूर झालेली आणि त्याचा परिणाम घोड लाभधारक शेतकऱ्यांवरती, घोड धरणावरती कशा पद्धतीने होणार आहे, यासाठी चर्चा विनिमय करण्यासाठी ही बैठक या ठिकाणी आयोजित केलेली होती। या बैठकीसाठी घोड लाभधारक शेतकऱ्यातील सर्व शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते। पहिल्यांदा आम्ही एक गोष्ट क्लिअर करतो, साखळा योजना व्हावी याला आमचा अजिबात विरोध नाहीये, परंतु ती योजना होताना ज्या ठिकाणून ती योजना होणार आहे त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांवरती अन्याय होऊ नये, त्यांची शेती विस्कळीत होऊ नये, त्यांना पाणी मुबलक मिळावं, हे धोरण ठेवून खऱ्या अर्थाने ही बैठक पार पडलेली। सध्याची परिस्थिती घोडची पाहिलं तर घोड लाभधारक शेतकऱ्यांचं जे बारमाही कॅनल होता तो आज फक्त 3 रोटेशन या ठिकाणी वर्षभरात होतात आणि जर ही योजना घोडवरून झाली तर शेवटचं होणारं 3रं रोटेशन या ठिकाणी होणार नाही आणि सर्वात जास्त ऊस उत्पादक शेतकरी, बागायतदार शेतकरी हा घोड पट्ट्यामध्ये आहे। श्रीगोंदा कारखाना असेल, अनेक कारखाने असतील, हे कारखाने या पट्ट्यावरती खऱ्या अर्थानं अवलंबून आहेत आणि जर हे सगळं टिकवायचं असेल तर ही योजना करताना फेरविचार करण्यात यावा। आणि जी योजना विसापूर वरून ठरलेली होती त्याची मागणी ही घोड म्हणून कोणाची नव्हती, अशी मागणी नसतानाही ती योजनाचा घाट कुणी घातला आणि कशासाठी घातला हे थोडं खरं पाहण्याची गरज आहे। हे शासन दरबारी या ठिकाणी नाना असतील, आमचे टिळक घोष असतील, सर्व शेतकरी शासन दरबारी मांडण्याचं काम करणारे आणि जर शासनाने जर हे म्हणणं ऐकून न घेता जर योजनेचा घाट घातलाच तर शेतकरी रस्त्यावरती उतरून ह्या आमचा घोड बचाव मी लढा उभा करणारे अशी या ठिकाणी सर्वानुमते एकमुखी निर्णय झालेला आहे। आज श्रीगोंदा या ठिकाणी घोड लाभ क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांची बैठक, अत्यंत महत्वाची बैठक पार पडली। खरं तर मागच्या अनेक वर्षांपासून श्रीगोंद्याच्या दुष्काळी भागातील शेतकरी, मांडवगण आणि परिसरातील शेतकरी साखळा उपसा सिंचन योजना मागत होता। मागच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या योजनेची घोषणा झाली आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी जवळपास 1200 ते 1400 कोटी रुपये या योजनेसाठी मंजूर केल्याची बातमी वृत्तपत्रांमध्ये आली। खरं तर साखळा उपसा सिंचन योजना जी आहे ती योजना घोड धरणामधून कधीही यापूर्वी मागण्यात आली नव्हती किंवा आम्ही सुद्धा साखळीच्या उपसा सिंचन योजनेच्या आंदोलनामध्ये सहभागी होतो। अगदी ही आंदोलन आझाद मैदानापर्यंत घेऊन जाण्यासाठी मी असेल, आमचे धनंजय शिंदे असतील, रवी लाटे असतील, खेंडके महाराज असतील, देशमुख साहेब असतील, अशा अनेक मंडळी अनेक दिवसांपासून प्रयत्न करत होते आणि खऱ्या अर्थानं आता साखळा उपसा सिंचन योजना होईल आणि जिरायत भागातल्या शेतकऱ्यांना पाणी मिळेल अशी अपेक्षा निर्माण झाली होती। असं असताना अचानकपणे ही योजना घोडवरून करायची ही बातमी ज्यावेळेस आली त्यावेळी मनामध्ये प्रचंड मोठा संभ्रम निर्माण झाला। त्याचं कारण असे की घोडमध्येच आता उपलब्ध पाणी साठा हा कमी आहे, असं असताना परत
या वर्षी मागच्या वर्षीपासून ज्या काही जलजीवनच्या पाणी योजना झाल्या त्या सगळ्या पाणी योजना श्रीगोंदा तालुक्यातल्या म्हणजे श्रीगोंदा शहराची मोठी पाणी योजना असेल, काष्टीची असेल, मडेवडगावची असेल, लोणी व्यंकनाथची असेल, त्याचबरोबर शिरूर तालुक्यातल्या उपसा सिंचन योजना असतील ज्या की जलजीवनच्या माध्यमातून होत आहेत. हे सगळं अतिरिक्त पाणी पुन्हा पुढच्या वर्षीपासून हे घोड धरणामधून कमी होणार आहे. त्याचबरोबर विस्तारित MIDC ची कामं सगळीकडे रांजणगाव शिरूर भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती सुरू आहेत. तिथं देखील पाणी जाणार आहे. शेतकऱ्यांची पाण्याची डिमांड वाढलेली आहे. जुने लोक सांगतायत की घोड कालव्याला 7 वेळा पाणी यायचं म्हणजे 7 रोटेशन व्हायचे. आता 2 रोटेशन सुद्धा परिपूर्ण होत नाहीत. तिसऱ्या रोटेशनला प्रत्येक वेळी आंदोलन करावं लागतं. अशी परिस्थिती असताना याच्यामधलं पाणी परत जर साखळी उपसा सिंचन योजनेला दिलं तर घोडलाही पाणी पुरणार नाही आणि साखळीला सुद्धा पाणी जाणार नाही. अशी एकंदरीत परिस्थिती आहे. 1400 कोटी रुपये देण्याची घोषणा सरकारने केली. खरं तर त्याच्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरलेली आहे. खरं तर 2च रोटेशन बळबळ येत आहेत. तिसऱ्याला मारामार होती, आंदोलन होत आहेत. असं असताना परत जर साखळीचं रिझर्वेशन या पाण्यावरती पडलं घोडच्या तर घोड खालची शेती उद्ध्वस्त होईल आणि बिचाऱ्या साखळीच्या लाभधारक शेतकऱ्यांच्या तोंडाला पुन्हा पानं पुसली जातील आणि त्यांना देखील 40 वर्षाचा संघर्ष करून त्यांनाही पाणी मिळणार नाही आणि घोडवाल्यांनाही पाणी मिळणार नाही. अशा पद्धतीची एकंदरीत परिस्थिती आहे. त्यामुळं आमचा साखळी उपसा सिंचन योजनेला विरोध नाही. त्यांना त्यांच्या हक्काचं पाणी मिळालंच पाहिजे ती मागणी आम्ही देखील करत आहोत. त्यासाठी आम्ही देखील आंदोलन केलेली आहेत. मात्र घोडमधून जर तिकडे पाणी द्यायचं असेल तर घोडमध्ये एवढं पाणी उपलब्ध आहे का हे एकदा सरकारने स्पष्ट करावं, शेतकऱ्यांना समजून सांगावं. यासाठी आम्ही जनजागृती सुरू करत आहोत आणि हा लढा जसा जमिनीवरती लढला जाईल, रस्त्यावरती लढला जाईल, तसा हा लढा न्यायालयीन देखील लढला जाईल. ऍडव्होकेट विठ्ठल नाना काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढची हायकोर्टाची तयारी देखील या माध्यमातून करत आहोत. घोडऐवजी विसापूर जो तलाव आहे हा स्टोरेज टँक म्हणून वापरता येईल. कुकडीच्या प्रकल्पातून या विसापूरमध्ये पाणी सहजासहजी आणता येईल. अनेक वर्षांपासून आम्ही विसापूरची उंची वाढवू, विसापूरचं खोलीकरण करू ह्या लोकप्रिय घोषणा मागच्या आमदारांनी अनेक वेळा केलेल्या आहेत. विसापूरची उंची वाढवणं एक मोठा राजकीय टिंगलीचा विषय मागच्या अनेक वर्षांपासून श्रीगोंदा तालुक्यामध्ये सुरू आहे. जर विसापूरची खरोखर उंची वाढवली अथवा खोलीकरण केलं आणि स्टोरेज टँक म्हणून ते पाणी जर साखळी उपसा सिंचन योजनेसाठी वापरलं तर अंतर कमी होईल. परिणामी बजेट सुद्धा 50% पेक्षा कमी बजेट हे विसापूर मधून उपसा सिंचन योजनेसाठी होईल. त्यामुळे अतिरिक्त खर्च जो काही भविष्यात शेतकऱ्यांवरती वीज बिलाच्या माध्यमातून पाण्याच्या पट्टीच्या माध्यमातून पडणार आहे हा देखील खर्च कमी होईल. त्यामुळे कमी खर्चामध्ये उपलब्ध पाणी असणारी चांगली योजना ही विसापूर मधून होऊ शकते आणि तीच मागणी अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांनी केलेली आहे. काल मंत्रिमंडळामध्ये जो निर्णय झालेला आहे आणि 1400 कोटी रुपये हे जवळपास साखळी योजनेकरता मंजूर केलेले आहेत. साखळी योजना व्हावी याकरता आमचा कोणाचाही या ठिकाणी विरोध नाही, परंतु आम्ही घोड धरणामध्ये पाण्याची उपलब्धता आहे का याकरता सर्व प्रकारची माहिती या ठिकाणी घेऊन आम्ही योग्य त्या जलसंपदा अधिकाऱ्यापर्यंत आम्ही पोहोचणार आहोत. त्याचप्रमाणे वेळ प्रसंगी जर आम्हाला असं वाटलं तर जलसंपदा मंत्री असतील, त्याचप्रमाणे आमचे पालकमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील आणि मुख्यमंत्री असतील, या सर्वांसमोर आमचं निवेदन एक त्या ठिकाणी आम्ही देणार आहोत की जी मूळची योजना ही विसापूर मधून होती त्याप्रमाणे ती योजना करावी आणि ती कशी फिजिबल आहे हे सांगण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. आणि जर शासनाने आम्हाला या गोष्टीबद्दल निर्णय दिला नाही योग्य वेळी तर आम्ही या ठिकाणी न्यायालयीन लढाई सुद्धा करणार आहोत. भाऊ नाना मासाळ, गाव वांगदरी, राहणार मासाळवाडी. आज श्रीगोंदची पाईपलाईन त्याच्यावणे, काष्टीची पाणी योजना त्याच्यावर, आज रणधरणगाव MIDC सिंचन त्याच्यावणे, 2-3 कारखान्याचं पाणी त्याच्यावरूनच साखर कारखान्याचं. जर साखळी योजना जर झाली तर हा सगळा घोड जुना शेतकरी फार उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांना जी चिंचणी धरणातून पाणी न्यायचंय ना त्यांना तुम्ही समोर धरणातून घ्या ना. त्यांना काय नाही म्हणत नाही, जी समोर धरणातून पाणी तुम्ही घेऊन जा, आमची काही तिथे अडचण नाही. आमचाच कारभारी जो पडतो तो पडतोय असं म्हणून मेन पुढारी याच्यात कोणी येईना. वर फुल पाणी शिल्लक नाही. पहिलं ते खासदारचे इलेक्शन झालं का त्या टायमाला आम्ही खेपाटलांना पाळलं किंवा राजकीय स्वरूप त्यांनी ह्या बोर्डवर लावलेलं आहे. मागणी काय आम्हाला गोडच्या पाणी आम्हालाच पाहिजे, तिकडे साखळी गावांना पाणी द्यायचं नाही. या बैठकीमध्ये पुढील काळात गावोगावी बैठका घेऊन मोठे जनआंदोलन उभे करण्याचा निर्धार करण्यात आला.
इतर शेतकऱ्यांनी सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन यावेळेस करण्यात आले. आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथे थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. दक्ष टाइम्स 24 लाईव्हसाठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.